रो फेरीच्या बद्दल आमचो प्रेमेंद्र शेट आणि सुभाष फळदेसाय ह्या दोगांय जाणांनी तुमकां एक्सप्लेन केलं. तुजो एक एडिशनल पॉयंट फक्त तुमकां सांगता हांव, कार्बन इमिशन नेट झिरो करपा खातीर बी ह्या फेरीचो तितकोच उपयोग आसा. कारण पयलींच्यो फेरी ज्यो आसा कार्बन इमिशन खूब मोठ्या प्रमाणात पोल्युशन तो कमी करपाकूय हेजो उपयोग जातलो. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचे विजन आसा की वॉटरवेज जे आसा हे पब्लीक ट्रान्सपोर्टेशनाच्या खातीर खूब मोठ्या प्रमाणात आमकां यूज करपाक जाय. गोंयांत आसतले सगळे फेरी रॅम्प आनी जेटीज आमी जर ते रिनोवेट करपाक घेता आसत जाल्यार ते ओन्ली आनी ओन्ली फॉर द पब्लीक ट्रान्सपोर्टेशन, नॉट फॉर एनी अदर ट्रान्सपोर्टेशन. लोकांच्या तकलेन जी वेगवेगळी संकल्पना येवन विरोधक प्रत्येक प्रोजेक्टाक जे विरोध करता तेंच्यांनी समजून घेवचे पब्लीक ट्रान्सपोर्टेशन आणि टुरिजम ह्या दोन प्रोजेक्टा खातीर वॉटरवेज जर आमी उपयोग केलो तर आतां मंत्री बाब सुभाष फळदेसाय हे सांगताले की व्हिएतनामाक ह्यो ज्यो इनलँड वॉटरवेजच्यान खूब मोठो रेव्हेन्यू जनरेट जावपाक शकता आसत जाल्यार सेम धर्तीचेर तो गोंयांनी जावपाक शकता. ताचो फायदो जर आमी करून घेतले आसत जाल्यार लोकांनी अशा पद्दतीच्या प्रोजेक्टाक वेलकम करपाची गरज आसा. आज आमी पळयता की ही पुराय फेरी जी आसा टोटली ऑन द PPP बेसीस आसा आनी द पब्लीक प्रायवेट पार्टनरशीपचे एकदम बरें उदाहरण आसा. कारण विजय मरीन सूरज हांच्यांनी त्यो दोनूय फेरी आमकां प्रोवायड केल्या तेची कॉस्ट विच इज एप्रॉक्सिमेटली मोर दॅन 4 crores. एके फेरीचे 25 crores of rupees, 2 vessels, 25 crores of rupees हेज्यो 2 vessels तेणी इन्वेस्ट केल्या, सरकारान इन्वेस्ट करूंक ना. आणि सरकार जे आसा पळय हे भाडे तत्वाचेर म्हणजे वी आर पेईंग ओनली फॉर हार्डली अराउंड 40 lakhs of rupees समथींग पर मंथ आणि डिझल रेट कितें तरी तेजेर ठरोवन की वॉट एवर प्रोसेस कंप्लीट करून आमी घेतला तो आमी तांकां पुराय करतले. म्हणून हांव सगळ्यात पयली गोंय सरकारच्या वतीन विजय मरीन सूरज हाचें खूब खूब अभिनंदन करता. नेटान ताज्याय खातीर तुमी ताळयो वाजोवच्यो. कारण अशा पद्दतीचे आमचो ऑनरेबल प्रायम मिनिस्टर मेक इन इंडिया म्हणटा जाल्यार आमी मेक इन गोवा म्हणटा. हांव ताचें अभिनंदन करता की पूर्ण रो फेरी जी आसा पळय न्ही ही हांगासर कन्स्ट्रक्ट केल्या, हांगा बिल्ड केल्या. इंजिनियर्स आनी तेजो कंप्लिटली क्रू आहा ताच्या खातीर नेटान तेंच्याय खातीर एकदा ताळयो वाजोवच्यो. आनी म्हाका निश्चितच खात्री आसा आयज इनॉग्रेट जाल्या उपरांत आनी रो फेरीत बसल्या उपरांत आमी तर खूश जातलेच पण देशभरांतले बाकीचे लोक रो फेरी आपल्याकूय बांदून दी म्हणून सांगपा खातीर तेज्या कडेन येतले. इन फ्युचर मेक इन गोवा हो कन्सेप्ट जो आसा पळय हो पुराय आमी म्हणटा तसो भारतभर आनी पुराय जगभर चलतलो. म्हाका खात्री आसा गोंयकार हे एकदम शीप टेक्नॉलॉजीच्या बाबतींत, शीप बिल्डिंगच्या बाबतींत बरी टेक्नॉलॉजी आसलेले कारागीर आमच्या कडेन आसात. सदोदीत शीप बिल्डिंगान गोंय हे नंबर 1 आशिल्ले. आमी शीप बिल्डिंग क्लस्टर्स गोंय फॉर्म करपाच्या तयारीत आसा आनी ताज्या सारकिले जे प्रायवेट ओनर्स जे शीप बिल्डिंगान फुडें येता तांच्या खातीर जो सहकार्य आमकां केंद्रांतल्यान जाय ते आमचे केंद्रीय मंत्री आसा आनी इन फ्युचरी जातले. म्हणून गोंयकारांनी जर आपल्यो स्किल्स वापरल्यो जाल्यार अशा पद्दतीच्या नवीन टेक्नॉलॉजीत आमी वेगवेगळ्यो गजाली करपाक शकता. म्हणून सांगला की गोंयकार जो आसा पळय न्ही हो इनोवेटीव तकलेंतल्यान आपल्यो वेगवेगळ्यो गजाली करूं शकता. हे आमी रो फेरींतल्यान आमी प्रूव केल्लें आसा. दोनूय फेरीबोटीक बरें नांव दिलां विच इज द्वारका आनी गंगोत्री. आमी जशें म्हणटा की गंगोत्री हे उगम स्थान आसा गंगेचे आनी थंयच्यान गंगा सुरू जाल्या आनी द्वारका हे आमी तिका नांव दिलां कारण पुराय ही जी न्हंय आसा ही फुडें वता आसतना म्हणजे गोकुळ अष्टमी फुडल्या आमच्या नार्वे ह्या सप्तकोटेश्वर तीर्थाचेर ते सादर जाता म्हणून तिका द्वारका हे नांव दिल्लें आसा. ताज्याय बद्दल हांव मिनिस्टर आनी आमदार ह्या दोगांयचे खरोखरूच खूब खूब अभिनंदन करता. चोडनाकारांक आनी मया वासियांतल्या लोकांक म्हाका दिसता तांकां बेगीन पूल जावं ते म्हणत आसतले पण आता थोडो उशीर जालो सुद्दां आमच्या फाटल्यान लागचे ना ते कारण तांकां विदीन 5 minutes ज्या जाग्याचेर ते पयलीं अर्दे वर आनी एक वर उरताले ते एक वर उरचे ना. पण एनी हांव लोकांक स्पेशली फॉर द पेशंट पर्पज आमी म्हणटाले की एम्ब्युलन्स येताना ती एम्ब्युलन्स हांगासर उरताली आनी पेशंटाच्यो ज्यो समस्या क्रिएट जाताल्यो त्यो जावच्यो ना. आनी एडिशनल प्लस पॉयंट म्हाका ताणी आतांच सांगलो उलयता आसतना इवन दो एनी मेडिकल एमर्जन्सी जरी आयली जाल्यार मेडिकल रिलेटेड टेक्निकल स्टाफ जो तांकां जाय तोय तांच्या ह्या रो फेरीत आसतलो जेणे करून प्रायमरी फर्स्ट एड आमी थंयसरूय दिवपाक शकतले. इतल्या बऱ्या पद्दतीची हाय टेक्नॉलॉजी आसलेली आमकां रो फेरी ही अवेलेबल करून दिल्या बद्दल आमच्या नवीन डिपार्टमेंटचे मंत्री बाब सुभाष फळदेसाय आणि तांची एंटायर टीम हांचे अभिनंदन करता. सूरज हाचें अभिनंदन करता आणि परत एकदा हांव चोडनाकारांक आयच्या दिसाच्यो खूब खूब उर्मित परबी दिता. चोडनाकारांनी सातत्यात
म्हणजे सरकाराच्या बरोबर तेंको दिला हाज्याय फुडें अशाच पद्दतीन सरकाराच्या बरोबर रावचे बारीकशे खंय तरी 2 रुपया घेता 5 रुपया घेता म्हणून आंदोलन करपाची बंद करची कारण ज्या पद्दतीच्यो सर्विसीस आमी दिता आणि ज्या पद्दतीचे विजन आमी मुखार दवरून आमी तुमी जे कडत वतात कडत त्या फेरीबोटीन वयतले आतां एसीन बसून वचूंक मेळटले त्या खातीर खंय तरी म्हणजे सुभाष फळदेसायांनी म्हटलां तें बरोबर आसा इन फ्युचर जाल्यार हितून बसपाकूच टुरिस्टांची व्हडली रांक लागतली हांव सांगता इन फ्युचर येयल्ले सगळे टुरिस्ट जे आहा पळय पण रोरो फेरी देशांतल्या बाकीच्या लोकांनी पळोवंक ना आणि ज्यांच्या जाग्यार तर दर्यो ना पळय न्ही ते सगळे येवन फेरीबोटीनूच बसून रावतले आणि तुमकां सिटां मेळची ना त्या खातीर त्यांनी टुरिस्टां खातीर 50 रुपीज चार्ज केला बरी गजाल आसा अत्यंत नाजाल्यार टुरिस्ट पूर्ण वेळ भरून रावतले आसल्या भितर इन फ्युचर अशा पद्दतीचो टुरिजम एक्टिविटी वाडपाकूय बी ह्या रोरो फेरीचो आमकां खूब मोठो उपयोग जातलो उरलेले जे फेरीबोटीचे आमचे रूट्स आसा जवळपास 10-12 रूट्स आमचे आनीक फेरीबोटीचे 8 रूट आसा त्या 8 रुटांचेर सुद्दां आमी विचार करता की अशा पद्दतीन पण लोकांचे सहकार्याची गरज आसा लोकांनी जर सहकार्य केलें आमी जाका म्हणटा की तुमकां पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट म्हणल्या पेक्षा थोडेशे जर पेमेंट करपाचे जर दवरले 75% वी आर रेडी टू पे 25% जर लोकांनी सहभाग आमी जाका जनभागीदारी म्हणटात म्हणजे लोकांनी थोडे कॉन्ट्रिब्यूट करचे सरकारांनी करचे जाल्यार आमी बऱ्यांतल्यो बऱ्यो सर्विसीस 8 रुटाचेर दिवपाक तयार आसा हांव निश्चितच रित्या हे विजन दवरून आमी काम करता इन फ्युचर मिनिस्टरान जे आतां सांगलां की आमी सगळे नॉर्थ टू साऊथ वॉटर कनेक्टिविटीन जोडपाचो ताजो प्रयत्न आसा किंवा त्यानुसारूय बी आमची टेक्नॉलॉजीचो यूज करून ते इन फ्युचर आमी करतले हाची खात्री बाळगिता आणि परत एकदा रोरो फेरीच्यो समेस्त सगळ्या जाणांक ट्रॅव्हल करपी लोकांक शुभेच्छा दिता